यानंतर अध्यक्षीय समारोप होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सोनवणे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात शुभेच्छा द्याव्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत आहोत. अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या तथा पिंक मोबाईल पथक प्रमुख मायाताई म्हस्के मॅडम, तसेच प्रख्यात कवयित्री दुर्गाताई राऊत मॅडम, तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर जनक चौरे साहेब, तसेच गव्हाणखळी ग्रामपंचायतचे सरपंच लवदास चौरे साहेब व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्याचे माता पालक, माझे सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र व विद्यार्थिनींनो, आजचा दिवस इयत्ता 10वीसाठी जीवनामध्ये एक अविस्मरणीय आठवण देऊन जाणारा दिवस आहे. कारण या दिवसापासून किंवा आजच्या दिवसानंतर तुमच्या नवीन शैक्षणिक जीवनाला सुरुवात होणार आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे वर्ग शिक्षक, तुमचे मित्र परिवार, कुटुंबीय हे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून इयत्ता 10वीचं महत्त्व तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता यानंतर तुम्हाला तुमचं स्वास्तित्व निर्माण करायचे आणि स्वास्तित्व निर्माण करण्यासाठी जो येणारा काळ आहे तो हा येणारा काळ विज्ञान युगाचा आहे. काळ या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी या दिवसाच्या निमित्तानं मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की मित्रांनो, प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याशिवाय काही संपादित होत नाही. त्यामुळं आपण पुढील जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल किंवा तुमचं शिक्षण घेण्यामागचा उद्देश साध्य करायचा असेल तर कठीण परिश्रमाची तयारी ठेवा आणि पुढे जा. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण संपादित होतील अशा शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्व आहे, दुःखात सुखाला महत्व आहे.